सध्या आपण जगातल्या सर्वात मोठ्या ॲनिमल रेस्क्यू सेंटरमध्ये आहोत, वनतारा गुजरात जामनगरमधल्या. आणि आपण पाहू शकतो की हे वनताराचं एलिफंट हॉस्पिटल आहे. अर्थात हत्ती लोकांना जो आजार होतो, हत्तीला जो आजार होतो, तो आजार बरा करण्याकरता हा संपूर्ण हॉस्पिटलची निर्मिती जी आहे ती वनतारामध्ये केलेली आहे. तब्बल 260हून अधिक हत्ती जे आहेत ते वनतारामध्ये आहेत. वेगवेगळ्या कारणांकरता या ठिकाणी हे हत्ती जे आहेत ते आणले गेलेले आहेत. काही हत्ती सर्कसमधले आहेत, तर काही हत्ती लोडिंगमधले आहेत. त्यांना वेगवेगळा त्रास झालेला आहे. अर्थात काहींचे ॲक्सिडेंट झालेले हत्ती आहेत, तर काहींना संधिवाताचा प्रॉब्लेम असलेले हत्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सध्या आपण या वनताराच्या संपूर्ण एलिफंटच्या हॉस्पिटलमध्ये आहोत, हत्तीच्या संपूर्ण हॉस्पिटलमध्ये आहोत. आणि आपण पाहू शकतो की हत्तीवरती सध्या या ठिकाणी विविध उपचार जे आहेत ते होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकतो की ही जी हत्ती आहे, या हत्तीला संपूर्ण ॲक्युपंक्चर ट्रीटमेंट जी आहे ती या ठिकाणी दिली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ही संपूर्ण पार्शली ब्लाइंड हत्ती आहे आणि या संपूर्ण हत्तीला जी आहे ती या अशा पद्धतीने ॲक्युपंक्चर लावून ही संपूर्ण ट्रीटमेंट जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते. जशी माणसांवरती उपचार पद्धती आहे ॲक्युपंक्चरची, तशाच पद्धतीने प्राण्यांवर देखील ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आणि यांची संपूर्ण हत्तींची निगा जी आहे ती योग्य पद्धतीने या ठिकाणी राखली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या संपूर्ण हत्ती जो आहे तो हा पाहू शकत नाहीये, पार्शली ब्लाइंड आहे. आणि अशा हत्ती ज्या आहेत त्यांची संपूर्ण उपचार पद्धती जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळतात. ही हत्तीचं नाव काय नक्की नेमकं, आणि कधी ही तुमच्या संपूर्ण वनतारामध्ये आली, आणि हिला कोणता आजार आहे जो हिला संपूर्ण ॲक्युपंक्चर थेरपी तुम्ही देताय? तर ही जर तुम्ही बघितली, राणी एलिफंट आहे. हिचा हँडलिम तुम्ही बघू शकता. हँडलिममध्ये हिचा आर्थरायटिस आहे, म्हणजे मागच्या पायांमध्ये आर्थरायटिस हा आजार इथे झालेला आहे. तर ही जी थेरपी तुम्ही बघताय ही आहे ॲक्युपंक्चर थेरपी. तर ही भारतात पहिलं युनिट आहे जे वनतारामध्ये आपण इथे आपल्या ॲनिमलसाठी स्थापन केलं आहे. तर जी ही ॲक्युपंक्चर मशीन आहे ही जे आपण स्पेशली कस्टमाइज केली आहे एलिफंटसाठी इथे वनतारामध्ये. याद्वारे आपण एका इंटेन्सिटी कंट्रोल्ड इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन आपण एलिफंटच्या पर्टिक्युलर ॲक्युपंक्चर पॉईंटवरती प्रोव्हाइड करतो, ज्याने की त्याला नर्व स्टिम्युलेशन मिळून तिथे एक पेन रिलीफ तिला ते भेटतो. आणि हा एक नॅचरल टेक्निक आहे. एलिफंटला नॅचरल एक वे ऑफ ट्रीटमेंट आहे एलिफंटच्या ह्या आर्थरायटिस आजारासाठी व नर्व ओरिजिनचे जे आजार. ही राणी किती वर्षाची आहे सध्या आता? ही आपण जर बघितलं एक 55च्या वरती वय आहे. आणि जसं आपण बघितलं जसं एज एलिफंटमध्ये आर्थरायटिस आजार कॉमन आपल्याला दिसतो. परंतु ही कुठून रेस्क्यू करण्यात आली राणी? रेस्क्यूचं लोकेशन आता सध्या मला सांगता येणार नाही, पण जनरली आपण बघितलं ही एक रायडिंग एलिफंट आहे. तर ही नॉर्थ एरियातनं आलेली आहे. परंतु आता ह्या राणीला उपचार घेऊन बरं होण्याकरता किती उशीर लागेल काही? सर, आता आर्थरायटिस जो हा आजार आहे हा इरिव्हर्सिबल आहे. त्यात जो डॅमेज झाला तो झाला. बोनमध्ये आपण बोन रिप्लेसमेंट वगैरे असं काही करता येत नाही. तर ह्यात आपलं म्हणजे प्रामुख्याने हत्तींच्या बाबतीत हे असं राहते की आता जे डॅमेज झालेलं ते झालेलं आहे, पण आता तिला पेन आपण कसं कमी करू शकू ते आपल्याला बघायचं. परंतु या तुमच्या सगळ्या वनताराच्या या सगळ्या हत्तीच्या हॉस्पिटलमध्ये आपण ही पहिली राणी हत्ती जी की तिला तुम्ही सगळी ॲक्युपंक्चर ट्रीटमेंट वगैरे देतात. त्या ठिकाणी देखील अनेक हत्ती आहेत, त्यांना कशा पद्धतीचा आजार झाला आहे आणि कोणकोणते एक्सपर्ट्स तुमच्याकडे आहेत सध्या, डॉक्टर्स, जे की या सगळ्या हत्तीवरती उपचार सध्या या तुमच्या एलिफंट हॉस्पिटलमध्ये होतो? आता आमच्याकडे टोटली 20 एलिफंट वेटची टीम आहे, ज्यात आमचे भारतातले तसेच विदेशातले पण आमच्याकडे डॉक्टर्स आहेत. तर आता तुम्ही इथे बघतात ही हत्तीला हिची बर्न इंजुरी झाली होती. हिला पूर्ण जसा हा पूर्ण पिंक कलरचा भाग दिसतोय आपल्याला, तो पूर्ण बर्न झालेला होता. म्हणजे हिला खूप जसं आता तुम्ही बघताय ही लेझर थेरपी आपण हिला देतोय. तर ही लेझर थेरपी जी आहे हे सेल्युलर लेवलवर काम करून तिथे हिलिंग स्टार्ट करते. ही बर्न झालेली होती, ही जळलेली होती, कशा पद्धतीने म्हणजे ही कशा पद्धतीने जळली होती? हिचा हिस्ट्री आता हिस्ट्री खूप जुनी केस आहे ही, पण आता तुम्ही जसं बघू शकता की जळल्यानंतर तिची जी हिलिंग आहे फार छोटासा असा पॅच तिच्या स्किनवरती राहिला आहे. आणि ते पण तुम्ही हिची इम्प्रूव्हमेंट ह्या थेरपीद्वारे काय झाली हे ते तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही बघू शकता. या हत्तीचं नाव काय आणि वय किती आहे असं? ही लीलावती हत्ती आहे. हिचं वय जवळपास 35 ते 40च्या आसपास वय आहे. उपचार पद्धती कधीपर्यंत संपेल? आता तुम्ही जर बघितलं तर फार छोटासा असा म्हणजे एक 5% असा पॅच तिचा राहिला आहे. तर लवकरच आम्ही ती यातनं बरी होईल.
खरं तर धन्यवाद अक्षयजी. डॉक्टर अक्षय आहेत गटारे जे सगळी माहिती देतात. हां, तर आता आमच्या हॉस्पिटलचं तुम्हाला जर प्रामुख्यानं आमचं वर्ल्ड लार्जेस्ट एलिफंट हॉस्पिटल आहे. एका टाईमला आम्ही इथे 3 एलिफंट ट्रीट करू शकतो. इथे जर तुम्ही हा बघितलं तर हा आमचा हायड्रोलिक सर्जिकल प्लॅटफॉर्म आहे. वरती जर तुम्ही बघितलं तिथं तर ओव्हरहेड क्रेन लागलेली आहे. जेव्हा ॲनेस्थेशिया एलिफंटला देतो तेव्हा त्या ओव्हरहेड क्रेनच्या मदतीनं आम्ही एलिफंट लिफ्ट करतो. किंवा काही हत्तींच्या सर्जरी असतात किंवा जे हत्ती उभे राहता येत नाही तर त्या ओव्हरहेड क्रेनद्वारे आम्ही त्याला सपोर्ट देण्याचं काम करतो. इथे हा आमचा इलेक्ट्रॉनिक रिस्ट्रेनिंग डिव्हाइस हा इथे ERD आमची आहे. हे US मधनं इम्पोर्ट केलेली आहे. हे जेव्हा ट्रीटमेंट करतो तेव्हा सेफ्टीसाठी एक केज म्हणून काम करते. इथे हायपरबॉरिक ऑक्सिजन चेंबर आम्ही इथे बनवलेला आहे. ज्या क्रॉनिक वुंड्स आहे त्याच्यासाठी आम्ही त्या हायपरबॉरिक ऑक्सिजन थेरपीमध्ये त्या वुंड्सवरती एका हाय कॉन्सन्ट्रेटेड ऑक्सिजन तिथे देतो आणि त्यातनं खूप फास्ट रिकव्हरी होते. त्यानंतर तुम्ही समोर बघू शकता इकडे ॲक्युपंक्चर युनिट आमच्याकडे आहे, जे की भारतातलं पहिलं असं ॲक्युपंक्चर युनिट आपल्या वंतारामध्ये बघू शकतो आपण. सोबतच तुम्ही तिथे OR1 सिस्टीम आहे. OR1 सिस्टीम ही जी सिस्टीम आहे ही OR1 सिस्टीम म्हणजे जेव्हा आम्ही कुठली मोठी सर्जरी प्लॅन करतो, जेव्हा आम्हाला इंटरनॅशनल एक्सपर्टची हेल्प हवी असते तेव्हा हे टाईप म्हणजे जसं एक कॉन्फरन्स टाईप म्हणजे हे जे तिचे सर्जिकल लाईट्स आहे यात सुद्धा तिथे कॅमेरे आहे. तर हा पूर्ण एक सिनॅरिओ सर्जरीचा त्या आमचा जो फॉरेन कन्सल्टंट राहील त्याच्याकडे मांडल आणि आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन त्यातून घेऊ शकतो आणि इन सर्जरी आम्ही ऑनलाईन ते एक्सपर्टकडून रिव्ह्यू करून घेऊ शकतो. किती आत्तापर्यंत प्राण वाचवलेत? कारण की खूप क्रिटिकल अवस्थेमध्ये हत्ती या वंतारामध्ये आलेले आहेत. किती हत्तींना तुम्हाला वाचवण्यात आतापर्यंत यश आलं या सगळ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून? आतापर्यंत तुम्ही जसं की आता एक्झाम्पल म्हणजे जवळपास आमच्याकडे 260 हत्ती आहे. 260मधनं आमचे मॅक्सिमम हत्ती जे आहे हे तुम्ही जसं पाहिलेलं आहे आता हा बर्नची केस आहे. ही बर्नची केसमध्ये पण जर वेळीच उपचार केले नसते तर तुम्हाला बर्नच्या केसमध्ये काय रिझल्ट असतात ते माहितीच आहे. तर बऱ्याचशा अशा हत्तींचा आमचं प्राण वाचवण्याचं काम इथे, सेवा करण्याचं आमचं काम इथे चालू आहे. धन्यवाद अक्षय गटारेजी, तुम्ही आमच्याबरोबर बातचीत केली. डॉक्टर होते अक्षय गटारे जे वंतारामध्ये काम करतात. खरं तर हत्ती हा एकतर माणसाळलेला प्राणी आहे आणि त्याचा संपूर्ण स्वभाव धर्म जो आहे तो माणसागत आहे. रडतो, हसतो, खेळतो, बागडतो आणि त्याच हत्तीची जी आहे ती कुठेतरी संपूर्ण क्रूरता जी आहे ती बाहेरच्या विश्वात केली जाते आणि त्याच हत्तींना जे आहे ते वंतारामध्ये रेस्क्यू करून आणलं जातं. त्या हत्तींचं प्राण वाचवलं जातं आणि त्या हत्तींवरती सगळी विविध उपचार पद्धती जी आहे ती या वंतारामधल्या या हॉस्पिटलमध्ये केली जाते. आपण या ठिकाणी पाहिलं की वेगवेगळ्या हत्तींवरती वेगवेगळी उपचार पद्धती सध्या सुरू आहे. ही माझ्या मागे जी हत्ती आहे त्या हत्तीवरती खरं तर हत्ती जी आहे ती भाजलेली होती, अर्थात ती बर्न झालेली होती आणि तिच्यावरती आता सध्या लेझर पद्धतीने उपचार पद्धती सुरू आहे. काही हत्तींवरती ॲक्युपंक्चर थेरपी सुरू आहे. काही हत्तींची एंडोस्कॉपी सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगवेगळी संपूर्ण उपचार पद्धती जी आहे ती या सगळ्या एलिफंटच्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत आणि आपण हे संपूर्ण एलिफंटचं हॉस्पिटल पाहू शकतो की एका वेळेस 3 हत्ती जे आहेत त्यांच्यावरती उपचार जी आहे ती होऊ शकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही संपूर्ण हत्तींवरची जी उपचार प्रक्रिया जी आहे ती अत्याधुनिक पद्धतीने करण्याचा जो प्रयत्न जो आहे तो वंताराच्या प्रशासनाकडनं या हॉस्पिटलमध्ये होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश हडकरसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, वंतारा, गुजरात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.